शक्तीपीठ महामार्गाची आपण जी सिरीज सुरू केली आहे तर त्यातील कोल्हापूर जिल्ह्यानंतर आता आपण बोलणार आहोत सातारा जिल्ह्याबद्दल, ज्यामुळे सातारकरांना देखील शक्तीपीठ महामार्गाचा नेमका कसा फायदा होणार याबद्दल जाणून घेणं अधिकच सोपं जाणार आहे। दरम्यान शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग बदलल्यानंतर सातारा जिल्हा या शक्तीपीठ महामार्गाचा लाभार्थी ठरलेला आहे। नुकताच राज्य शासनाने याबद्दलचा सुधारित आराखडा देखील मंजूर केलाय। चला तर मग याबद्दलच अधिक सविस्तर बोलूयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। जसं की आपण जाणतो, शक्तीपीठ महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असून तो आता पूर्ण होणार हे जवळपास निश्चित झालंय। शक्तीपीठ महामार्गाला सुरुवातीपासूनच अनेक गावातून मोठ्या प्रमाणात विरोध होत आलाय, ज्यासाठी अनेक आंदोलनं सुद्धा करण्यात आली आहे। त्यामुळे आता याच्या बदललेल्या मार्गाचा सुधारित आराखडा नुकताच मंजूर करण्यात आलाय, ज्यामुळे सातारा जिल्ह्याचा समावेश होण्याचा मार्ग देखील मोकळा झालाय। नवा आराखड्यानुसार हा महामार्ग आता मान आणि खटाव तालुक्यातून जाणार असून शिखर शिंगणापूर आणि गोंदवले बुद्रुक ही महत्त्वाची तीर्थक्षेत्र सुद्धा या मार्गाशी जोडली जाणार असल्याची माहिती समोर येते। आता शक्तीपीठ महामार्ग सातारा जिल्ह्यातील कोणत्या गावांमधून जाणार यावर सुद्धा नजर टाकूयात। राज्य मंत्रिमंडळाने 1 एप्रिल रोजी सुधारित आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर नव्या मार्गानुसार हा शक्तीपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यातून साताऱ्यामध्ये प्रवेश करेल। साताऱ्यातील मान तालुक्यातील कारखेल, परळी, खडकी, कुरकुटे, म्हसवड, वाकी, दिवड, धामणी, गटेवाडी, वडजल, कुकुडवाड या गावांचा समावेश असेल, तर खटाव तालुक्यातील कान्हारवाडी, हिवरवाडी, पडळ, कानकात्रे, अनफळे, मायनी या गावातून हा महामार्ग जाईल असं म्हटलं जातंय। दरम्यान मान तालुक्यानंतर खटाव तालुक्यातील काही गावांमधून हा महामार्ग पुढे सांगली जिल्ह्याकडे वळणार आहे। बरं, आता आपण ज्या गावांबद्दल उल्लेख केला ती संभाव्य गावं असल्याची माहिती सुद्धा असल्याचं म्हटलं जातंय। शिवाय आपल्याला तर हे माहिती आहे की शक्तीपीठ महामार्गाचं नावच असं यामुळे पडलंय कारण तो धार्मिक स्थळाशी जोडला जाणारा महामार्ग आहे आणि बदललेल्या महामार्गाच्या आराखड्यामुळे आता हा मार्ग तब्बल 21 धार्मिक स्थळांना देखील जोडला जाणार असल्याचं म्हटलं जातंय। तर त्याच अनुषंगाने या महामार्गामुळे मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर आणि गोंदवले बुद्रुक ही प्रसिद्ध तीर्थक्षेत्र देखील जोडली जाणार आहेत, कारण या महामार्गापासून शिखर शिंगणापूर सुमारे 45 किलोमीटर तर गोंदवले बुद्रुक हे फक्त 15 किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। दरम्यान या महामार्गाबद्दल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय की शक्तीपीठ महामार्ग माझ्या मान खटाव मधून जाणार असल्याने या भागातील दळणवळण वाढवून विकासाला चालना मिळणार आहे। आमची तीर्थक्षेत्र इतर तीर्थक्षेत्रांना जोडली जाणार आहेत। मतदारसंघामध्ये ग्रीन कॉरिडॉर MIDC उभी राहतेय, तर विविध पाणी योजनांचं पाणी सुद्धा येतंय। दुष्काळ मुक्ती अंतिम टप्प्यामध्ये येऊन विकासाची विविध दालनं खुली होत असताना शक्तीपीठ महामार्ग आमच्यासाठी मोठ्या विकासाचा महामार्ग ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। शिवाय पुढे ते असं म्हणाले की नवीन आराखड्यानुसार शक्तीपीठ महामार्ग मानखटाव मतदारसंघातून जाणार असल्याचं जाहीर होताच दोन्ही तालुक्यांमध्ये जल्लोष अगदी करण्यात आलाय। याचबरोबर सुधारित आराखड्यानुसार शक्तीपीठ महामार्गाची आखणी ही महत्त्वाची आणि खास बनली आहे। याचं कारण म्हणजे आता एकूण या महामार्गाची लांबी जी आहे ती सुमारे 856 किलोमीटर झाली आहे। मी आता असं म्हणण्याचं कारण म्हणजे सुरुवातीच्या आराखड्याच्या तुलनेमध्ये सुमारे 54 किलोमीटरने महामार्गाच्या लांबीमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे 12 तालुक्यातून जाणारा हा रस्ता आता तब्बल 13 तालुक्यातून आणि जवळपास 40 गावांमधून जाणार आहे। शिवाय या मार्गामध्ये एकूण 6 बोगद्यांचा समावेश असेल। मात्र आता हेही तितकंच खरं आहे की अंतर वाढल्याने या प्रकल्पाच्या खर्चात सुद्धा प्रचंड वाढ झाली आहे, ज्याबद्दल आपण कोल्हापूर बद्दल केलेल्या एका खास व्हिडिओमध्ये सुद्धा बोललेलो आहोत। शिवाय राजू शेट्टी यांनी याबद्दलच मुख्यमंत्र्यांवर टीका करत अनेक गंभीर प्रश्न देखील उपस्थित केलेले आहेत, त्याबद्दल सुद्धा आपण बोललेलो आहोत। त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर नक्की जाऊन बघा। दरम्यान शक्तीपीठ महामार्ग साताऱ्यातून गेला तर मोठ्या प्रमाणात आर्थिक, पर्यटन आणि वाहतूक क्षेत्रामध्ये फायदा होईल असं म्हटलं जातंय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा महामार्ग सातारा शहराला राज्यातील आणि देशातील इतर महत्त्वाच्या शहरांशी सुद्धा जलद जोडणी करेल। त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि वाहतूक सुलभ होईल। त्याचबरोबर औद्योगिक दृष्टीने सुद्धा हा महामार्ग महत्त्वाचा ठरणार आहे। मालवाहतूक जलद होईल, नवीन उद्योग येण्याची शक्यता वाढेल आणि रोजगार निर्मितीला सगळ्यात मोठी म्हणजे चालना मिळेल। याशिवाय शेती उत्पादन बाजारामध्ये लवकर पोहोचवता येईल, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यास सुद्धा मोठी मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। एकूणच शक्तीपीठ महामार्गामुळे साताऱ्याचा सर्वांगीण विकास होऊन ते एक महत्त्वाचं कनेक्टिव्हिटी आणि पर्यटन केंद्र म्हणून सुद्धा उदयास येण्याची शक्यता
व्यक्त केली जाते। त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग जो वर्धा जिल्ह्यातील पवनार इथून सुरू होऊन कोकणातील पत्रादेवीपर्यंत जातोय, त्याच्या मार्गात आता सातारा जिल्हा आल्याने याचा इथल्या नागरिकांना होणारा फायदा म्हटल्यानुसार खरंच होईल का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया, पण तुमचं याबद्दलचं मत काय कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा। आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या प्रकल्पाच्या माहितीसोबत।